गुड मॉर्निंग. आज तुम्हाला माहिती आहे की आज खूप महत्त्वाचा आणि खूप मोठा दिवस आहे. कारण आज आहे 22 ऑगस्ट. आज आमच्या थ्रेड अँड ठुमकाच्या ब्रँडला 1 वर्ष पूर्ण झालंय. आणि त्या निमित्ताने मी जसं मध्ये एक व्हिडिओ टाकलाय रादर 2-4 दिवसापूर्वीच. त्याच्यात मी सांगितलं तुम्हाला की आज आमचं ओपनिंग आहे थ्रेड अँड ठुमकाच्या स्टुडिओचं. म्हणजे ओपनिंग असं खूप मोठं काही नाहीये, पण खूप छान सेलिब्रेट करणार आहोत. सत्यनारायणाची पूजा आहे. त्याचा अख्खा व्लॉग म्हणजे बुटीकचा व्लॉग, काय काय घडतं तो व्लॉग तितिक्षा करणार आहे. सो तिच्या चॅनलला तुम्हाला बघता येईल. पण मी आता नैवेद्याचा म्हणजे प्रसादाचा शिरा करायला आलेली आहे. तर त्याच्यासाठी तो शिरा कसा करते, गेट रेडी विथ मी कसं त्याचं एक इन्क्लूड करेन व्हिडिओ. आणि तुम्हाला ग्लिम्सेस दाखवेन स्टुडिओच्या. आणि हा एक छोटासा ब्लॉग संपवेन. आणि तुम्हाला जर फुल ब्लॉग बघायचा असेल आमच्या पूजेपासूनचा बुटीकचं सगळं डिटेल्स बघायचे असतील तर तितिक्षाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघता येतील. सो भेटूया. आता हे फुलक्रीम मिल्क जे असतं त्याची साय मला असं सतत वाटत असतं की अर्धी अधिक साय तर पिशवीलाच जाते. तर मी बऱ्याच वेळा एकतर ती पिशवी गरम पाण्यात ठेवते किंवा मायक्रोवेव्ह असेल तर तिथे 1-2 मिनिटं ठेवते. म्हणजे ती सगळी साय जी असते ती दुधात येते. आज आता ठेवली नाही आहे त्यामुळे ती अशी काढायला लागते. पण नंतर जेव्हा गरम पाणी करू आपण तेव्हा ते घालून पिशवी खळबळवून घेऊ. तर अशी एक ट्रिक आहे. तुम्ही कसं करता हे मला सांगा. घालून परतून घ्यायचं आपण. घालायचंय 1.25 किलो, 1.25 लिटर. किती आणलं? चला. पण ते थोडं थोडं घालायचं. खायचं आहे. खायला आता आधी पूजा व्हायला लागली. लवकर लवकर बनवा. इतका वेळ कसा लागतो? शांत बंद आचेवर. तेव्हा खूप सुंदर परतला गेलाय. म्हणजे त्याचा असा सुवास घमघमाट सुटलाय बाहेर. आता आपण दूध घालूया 1.25 लिटर. पण त्याच्याबरोबर मी थोडंसं गरम पाणी सुद्धा घालणार आहे म्हणजे ते पुरेसं होईल. तिला पण आम्ही सांगितलं होतं तिकडे एवढंच तयार. छान ना? बेटर. तुझी वगैरे आहेत का? येतील का? आले असतील. तितिक्षा बसणार आहे तुझ्यावर. मी मध्ये येईन का फ्रेंडच्या? नाही, तू आलीस तरी चालणारच आहे. गॅस लावू ना हा? थोड्याशा गरम दुधात आपण केशर भिजत घालणार आहोत आणि मग ते टाकणार. तुम्ही ड्रायफ्रुट्स आपल्याला असे छान करून दिलेत आणि अजून आहेत. आता ते बंद टाकायचे त्यामुळे आता हे टाकून परतून घेते. खरं तर मी खूप ड्रायफ्रुट्स टाकते, खूप म्हणजे खूप. पण कालच आईने मला सजेस्ट केलं होतं की खूप असतील तर मग ती प्रसादाची चव राहत नाही वगैरे. म्हणजे ठीक आहे, ऐकूया. त्यामुळे यावेळेला असं थोडं लिमिटेड टाकलं. थोडंच परतणार आहे रव्याबरोबर आणि मग केळं टाकणार आहे आणि मग पाणी म्हणजे दूध, पाणी आणि साखर की आपला प्रसादाचा शिरा तयार झाले.
आणि केशराचं वितरण पण आत्ताच झालं. म्हणजे खाण्याचं आहे का? होय होय खाण्याचंच आहे. मला गरम पाणी घालायची गरज आहे असं नाही वाटत आहे, पण थोडंसं नाही म्हणजे पातेलं घेतलं जाईल आपल्याला. आता साखर 1.25 किलो साखर थोडीशी कमी घालणार आहे कारण केळं घातलं आहे, अगदी गोड गोड नको व्हायला. थोडीशी अंदाज पंचे जावं गरज. आता परत मी थोडंसं तूप घालणार आहे आणि झाकण ठेवून देणार आहे म्हणजे साखर विरघळेल. आधी चांगली मिक्स करून देणार आहे. येस, मी म्हटलं होतं की हे आपण शिरा झाल्यावर घालायचं, पण हे आहे अजून, हे संपायलाच आहे. हा जो आहे तुपात लडबडलेला तो घास खायला कमाल अशी मजा येईल. ये स्वच्छ झाले. कळणार पण नाही कोणाला तूप होतं. मोठा डाव नको ना अजून. आहे की आता याचा पण आहे. वाव, आत्ताच खावासा वाटतोय. स्मगलिंग. तर आता मी साडी नेसून अशी तयार झाली. केस बांधायचे आहेत. माझं म्हणणं होतं की असेच केस. आता ही नथ आहे, ही पिअर्सिंगची खोटी नथ आहे, पण ती खूप सुंदर आहे. मला एका आता कुठल्या ब्रँडने, मी दरवेळेला सांगते की मी रील टाकलं आहे या नथीचं. आणि हे माझं मंगळसूत्र, हे खरं आहे, याची लिंक नाही देता येत मला. दरवेळेला तुम्ही विचारता की लिंक, तर एक साईड चेन आणि एक साईड काळे मणी, असं साधं सोपं हे मंगळसूत्र आहे. नंतर काचेच्या बांगड्या. आणि ही साडी जी आहे, आज आम्ही तिघींनी महेश्वरीच्या प्युअर सिल्क साड्या घेतल्या आहेत आणि त्यातली मी रेड कलरची घेतली, शालूसारखा रंग आणि एकदम लाईट वेट आहे, खूप सुंदर आहे. हँडलूमची प्युअर सिल्कची साडी. आणि गजरा आता हा खराब झालेला आहे, हा मी घातला आहे तो. आता सुशील चांगला गजरा घेऊन आला आहे. तर आमच्या चंदाबाई ज्या आज प्रथमच साडी नेसून आलेल्या आहेत त्यांना दाखवा. तर ह्या आमच्या चंदाबाई विठ्ठल रखुमाईचा पदर असलेली साडी नेसून आलेल्या आहेत आणि त्या आता माझे केस छान करणार आहेत. तर मग त्या पूर्ण गेटअपचा लुक मी नंतर दाखवते, पण मला मी ही जी तयार झाली ती तुम्हाला दाखवायचं होतं. मी अशी चांगली दिसणार आहे की मी आधी चांगली दिसत होते. आता चांगलं. माझे सगळे रोज जे मी वेगळे घालते ते रोज तो आणते. तर लुक तयार झाला. काय बोलतो? तर लुक असा आहे. आता मला ऑनेस्टली सांगा, हा चांगला दिसतोय की मी आधी जे नुसते बांधले होते ते चांगले हाच चांगला दिसतोय, चांगला दिसतोय. हो, मी तेच म्हणणार होते. हाच छान आहे, हाच छान आहे, हाच छान आहे, हाच पाहिजे आपले. तर अशी साडी वगैरे नेसून मी तयार झाली, मी तुम्हाला दाखवलं. आता मी तुम्हाला आपल्या स्टुडिओचे ग्लिम्सेस दाखवते.
थांबा. आपल्या बाप्पा आहे इकडे. असं इथे दिवे लावण्यासाठी हे ठेवलेलं आहे. श्री कुलदेवताभ्यं नमः, ग्रामदेवताभ्यं नमः, स्थानदेवताभ्यं नमः, वास्तुदेवताभ्यं नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. आणि अजून 2 रूम्स आहेत, पण त्या अजून नीट तयार नाही झाल्यात आणि तिथे आता सामान ठेवलं. त्यामुळे त्या एकदा फायनल स्टुडिओ झाला की आम्ही परत एकदा लाईव्ह येऊ आणि तुम्हाला सगळं दाखवू. पण आत्ता ॲज ऑफ नाऊ इतकं 2 रूम्स अशा छान तयार झालेल्या आहेत आणि त्या लागलेल्या आहेत आणि पूजा चालली आहे. थ्रेड अँड ठुमकाच्या या वर्धापन दिनी श्री सत्यनारायणाची पूजा झाली आज इथे संपन्न. त्या सत्यनारायणाच्या आशीर्वादाने होऊ दे थ्रेड अँड ठुमकाचा बिझनेस व्यवसाय ऐश्वर्य संपन्न आणि वैभव संपन्न.